रोहित पवारांनी पुण्यातील सीआयडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये एफआयआर घेण्यासाठी टाळाटाळ होते असा आरोप रोहित पवारांनी केलाय। व्हीके सिंग चौकशीनंतर पत्रकारांसमोर का आला नाही असा सवाल देखील रोहित पवार यांनी केलाय। आमची अपेक्षा होती की आता सीआयडीने सांगितलं एआयबीचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही एफआयआर घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही एफआयआर करू। 2023 ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGC आता कुठेतरी म्हणतंय की 2023 चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ। म्हणजे कुठे ना कुठेतरी एफआयआर करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। आमच्या गाडीला परवानगी नव्हती, आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं व्हीके सिंगला परवानगी दिली गेली, AK-47 ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना व्हीके सिंग दिसला पण जाताना मात्र व्हीके सिंग कुठे दिसला नाही। तो कुठल्या गाडीत गेला, पोलिसांच्या गाडीत गेला का, काळ्या गाडीत गेला का, मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला, त्याला का वाचवलं गेलं, तो पत्रकारांसमोर का नाही आला, का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता, का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी